केवळ वारकरी संप्रदायच नाही तर जगभरातील विचारवंतांना भुरळ घालणारा विषय म्हणजे आपली ज्ञानेश्वर माऊली। त्यांच्या जीवनावर आजवर अनेक चित्रपट आले। त्यांच्या व्यक्तिमत्वातले आध्यात्मिक पैलू उलगडणारं नवं नाटक नुकतंच रंगभूमीवर आले। श्रीपाद सेवा मंडळ निर्मित आणि ऋग्वेद प्रकाशित ज्ञानोबा माझा। विठ्ठल पंताला संन्यास घेण्यास तू मनापासून परवानगी दिली होतीस? घाबरू नकोस, बोल। आळंदीकरांनी माझ्या पुढे मोठा पेच उभा केलाय। या पेच कसला? धर्म करण्यात लुडबुड केलेली कोणताही सनातन वैदिक धर्म मान्य करणार नाही आणि हे पापकृत्य या विठ्ठल पंतांनी केलंय। भगवान, विठ्ठल पंतांनी संन्यासाश्रम सोडून पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला। स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सदा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मदेव सोपान आदिशक्ती मुक्ताबाई महाविष्णूचा अवतार सदा माझा ज्ञानेश्वर। डॉक्टर विद्याधर ओक यांनी संगीतबद्ध केलेल्या या नाटकातली गीतं गायली आहेत अमोल बावडेकर आणि राहुल देशपांडे यांनी, तर नेपथ्याची बाजू सांभाळली आहे राजन भिसे यांनी। संत मामासाहेब देशपांडे लिखित या नाटकाचं पुनर्लेखन आणि दिग्दर्शन केलंय अशोक समेळ यांनी, तर ज्ञानेश्वरांच्या प्रमुख भूमिकेत आहे वेदश्री आगाशे। बाबांनी पत्रात लिहून ठेवल्याप्रमाणे ते प्रायश्चित्त घेण्यास प्रयागराजच गेले आणि विद्वत सभेच्या आदेशानुसार हा लखोटा घेऊन आपणास पैठणास प्रयाण करायचे आहे। मुळती सकळ द्विज जावे प्रतिष्ठाना तेथून पत्र आणा ते वंद्य करू। तिथून पत्र मिळाल्यावर आपले व्रतबंध होतील। दिग्दर्शनामध्ये प्रचंड आव्हान होतं या नाटकाला की हे सगळं नाटक ज्ञानेश्वरांचा म्हणजे तो काळ, तो सगळं लक्षात घेऊन तशी वेशभूषा करणं, तशी रंगभूषा करणं आणि ते सादर करणं। बरं, तरी सादर करताना सगळ्या गोष्टीचं भान ठेवणं, म्हणजे संगीत किती त्यातलं ठेवायचं आहे, नेपथ्यामध्ये काही आणखीन बदल हवे आहेत, लाईट्स कितपत हवं आहे, कलाकारांनी अभिनय कितपत करायचा आहे आणि ह्या सगळ्यांची एक मोड बांधावी लागते दिग्दर्शकाला। ती बांधणं खूप अवघड होतं, पण मला जे सगळे लोक जे भेटले, माझे कलाकार जे भेटले, त्यांनी प्रचंड मला सहकार्य केलं आणि त्यामुळेच मी हे दिग्दर्शन करू शकलो। बाबा, व्रतबंध संस्कार म्हणजे काय? द्विजत्वाची दीक्षा, ब्राह्मणाचा अधिकार। ब्राह्मण कोण? जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण। मग मला व्रतबंध संस्काराची गरज नाही, मी ब्रह्म जाणतो। दादा, कसला विचार करता? ज्ञानोबा, आपली मुंज व्हावी म्हणून आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं खरं, पण माझं मत वेगळं आहे ज्ञानोबा। काय दादा? या व्रतबंधाच्या कटकटी करण्यापेक्षा अरण्यवास बरा। आम्ही सगळेच खूप लकी होतो, आम्हाला ज्ञानेश्वरांच्या नाटकात काम करायला मिळतंय आणि हा रोल करताना एक वेगळाच अनुभव तो नक्कीच येतोय। कारण काय, ज्ञानेश्वर हे माझ्यासाठी खरंच एक रोल मॉडेल आहेत। कारण काय, त्यांची शिकवण आणि त्यांनी समाजाला दिलेला उपदेश, त्या सगळ्यावरनंच मला पहिलेच नाटक वाचल्याच खूप आवडलं होतं आणि अशोक काकांनी आणि संग्रामदादांनी आमच्याकडून खूप मेहनत करून घेतली आहे। आता त्याच्याप्रमाणे आम्ही चांगलं करायचा प्रयत्न तर सगळेच करतो आहोत। आपण पैठणला जाऊ, तिथे मुख्य न्यायपंडित आहेत, त्यांना बाबांनी दिलेला लखोटा दाखवू आणि ते सांगतील तसं वागू, म्हणजे आपण आपल्या आई वडिलांच्या आज्ञेतूनही मुक्त होऊ। स्तुत्य। सोपान दादा, मुक्ता, दादा, वाट जंगलाची आहे, बिकट आहे, अनेक संकटांनी भरलेली आहे, पण आपला मार्ग आपल्याला शोधायचा आहे। यापुढे ही बिकट वाटच आपली वहिवाट आहे। सोपाना, दादा, तू माझा हात धर। मुक्ता, दादा, तू ज्ञानोबा दादाचा हात धर। चला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे। संगीताचा मुख्य भाग नाटकामध्ये असा असतो की नाटकामध्ये जी वाक्य असतात, जे गद्य असतं, त्याला जास्त अर्थ प्रेक्षकांच्याकडे पोहोचवण्याचं काम हे संगीत नेहमी करत असतं आणि त्यामुळे रागदारी संगीत हे खूप हेवी आहे असा सगळ्यांचा समज आहे, परंतु तसं काही नाही आहे। ह्याच्यामध्ये जे आपण रागदारी संगीत वापरलेलं आहे ते सगळ्यांना अतिशय सुगम वाटेल अशा प्रकारचं आहे
आणि म्हणून हे संगीत शास्त्रीय संगीतावर आधारित असं जरी असलं तरीसुद्धा अगदी 75 वर्षाच्या माणसांपासून 15 वर्षाच्या माणसांपर्यंत म्हणजे सर्व 2-3 पिढ्यांना या नाटकाचं संगीत निश्चित आवडेल अशी माझी खात्री आहे. कुठूनी वेगेसी चला जाऊ रावळासी, कुठूनी वेगेसी चला जाऊ रावळासी, जळतील पातकांच्या जळतील पातकांच्या. हे फक्त भारतातच याचे प्रयोग होणार नाहीत तर जगभर हे 5ही खंडात जाणार आहेत. नोव्हेंबरमध्येच ऑस्ट्रेलिया, US, मिडल ईस्ट आणि युरोपमधनं हे नाटक बघायला लोक येणार आहेत. नाटक लॉन्च होण्यापूर्वीच त्याचे 3 परदेश दौरे ठरलेला असलेलं एक कदाचित एकमेव नाटक असेल असं मला वाटतं. कशाला हवा हा कर्मकांडाचा बडिवान, कशाला हवी ती वर्णाश्रमाची बंधनं. हे सगुण रूप डोळे भरून पाहिलं की उच्च नीचतेची सारी आवर्तन गळून पडतात. आता ही सगुण भक्ती स्वीकारावी आणि सगळ्या जगाला ऐकवावी. आपल्या संतांनी जे कार्य करून ठेवलेलं आहे ते संतांचं कार्य आजची नवीन पिढी विसरत चालली आहे किंवा त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालंय. या नाटकाच्या निमित्तानं पुन्हा तरुण पिढी या संत वाङ्मयाकडे वळावी, नाटक पाहून त्यांना काही प्रेरणा मिळावी, हा बेसिक या नाटकामागचा उद्देश आहे.